लाल निळा पतंग माझा आकाशात उंच जाई, मांजा नको धारदार, सुरक्षेची काळजी घेऊ. सोनू आज खूप खुश होता. त्याने नवा कोरा पतंग आणला होता. गच्चीवर उभा राहून तो आकाशात त्याचा पतंग उंच उडवत होता, पण त्याचे लक्ष मात्र पायाखाली नव्हते. अरे सोनू, पतंग उडवताना लक्ष दे. गच्चीवर पतंग उडवू नकोस. तोल जाईल. सुरक्षित जागी जा. किती सुंदर फुलपाखरू आहे. शाळेच्या मैदानावर सोनू खूप मजेत पतंग उडवत होता. आकाशात पतंग उंच, खूप उंच जात होता आणि सोनूचं सगळं लक्ष त्या पतंगाकडेच होतं. पण अचानक तीक्ष्ण मांजाजवळून उडणाऱ्या एका छोट्या पक्षाच्या गळ्याला लागली. बिचारा पक्षी तडफडला आणि खाली जमिनीवर पडला. सोनू घाबरला. त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. अरे मोनू, माझ्याकडून मोठी चूक झाली रे. मला कळलंच नाही की माझा पतंग पक्षाला लागला. मला आता खूप वाईट वाटतंय. जखमी पक्षी गवतावर तडफडतो. सोनूचे डोळे पाणावलेत. एका निष्पाप जीवाला इजा करण्याचं वेदनादायक सत्य क्षण. तीच दोरी आता रस्त्यावर जात असलेल्या माणसाच्या हाताला आणि चेहऱ्याला कापते. खेळाची बेपर्वाई दुसऱ्या कोणाचं आयुष्य बदलू शकते. काका काका, तुम्हाला जास्त लागलंय का? सोनू, ही म्हणजे किती धोकादायक असते. पक्षी, माणसं, प्राणी सगळ्यांनाही जाऊ शकते. पतंग उडवताना जबाबदारी खूप महत्वाची आहे. सॉरी, यापुढे मी नक्की काळजी घे. मी ठीक आहे मुलांनो, पण लक्षात ठेवा, एक छोटी चूक मोठा अपघात बनू शकते. नेहमी सावधगिरीने पतंग उडवा. तुम्हाला फक्त स्क्रॅच झाले आहे. लवकरच बरे होईल. बघ मोनू, पक्षी आता बरा होतोय ना. मला त्याच्यासाठी अजून काय करता येईल? जखमी पक्षी आता झाडाखाली विश्रांती घेतोय. सोनूने काळजी घेण्याचं पहिलं पाऊल टाकलं आहे. हीच खरी जबाबदारी. आता सगळे मुलं सुरक्षित मोकळ्या मैदानाकडे जातायत. ना झाडं, ना वायर, ना रस्ते. इथेच खरं आनंदाने व सुरक्षित पतंग उडवता येतात. आता मुलं मोकळ्या मैदानात सुरक्षित अंतर ठेवून पतंग उडवत आहेत. खेळ तसाच, पण विचार बदलला. सुरक्षिततेसोबतचा आनंद. पतंग उडवताना आपला आनंद, परंतु इतरांचं संरक्षणही तितकंच महत्त्वाचं. पक्षी, माणसं आणि निसर्ग सगळ्यांची काळजी घेऊया. आनंदाने पतंग उडवूया.